मिळतील। स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी खेळले खेळाडू या स्पर्धेत पोहोचलेले आहेत। विश्वनाथ जाधव यांनी मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण 44 धावांची फास्ट इनिंग आरपी लाईन धानीव टीम। आणि आता मैदानामध्ये चालू असलेला सामना पाहणार आहोत। एका बाजूला भिवंडी ग्रामीण संघ गणेशपुरी, तर दुसऱ्या बाजूला संघ या ठिकाणी पाहू शकता आपण गोरसे बी। स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी फायनल विनिंग टीम बाळमामा खासदार चषक वाडा किरवली हायटेक मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळताना पहिल्या षटकाला सुरुवात या ठिकाणी केली जाईल। पहिल्या इनिंगची बॅटिंग गोरसे बी टीम कडून पाहिली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व आपलं वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित भव्य दिव्य आयोजन लोकप्रिय लाडके मामा लाडके खासदार भिवंडी लोकसभा बाळमामा म्हात्रे खासदार चषक। पांडुरंगजी मोर बॉलिंग मार्क वर प्रत्येक मॅच मध्ये विकेट टेकर म्हणून ओळख निर्माण केलेला खेळाडू। स्ट्राइक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत सूरज केणे, नॉन स्ट्राइकला संदेश केणे। पहिला बॉल गोरसे ब्रँड सूरज केणेच्या बॅट पण जातोय लांब षटकार। फर्स्ट सिक्स, फर्स्ट बॉल, फर्स्ट ओव्हर। स्ट्रामिंग शॉट या ठिकाणी होते जरूर, पण त्या बॉलवर सुद्धा एक धाव घेतायत। खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळते। पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल सिंगल, 2 बॉल 7 धावा गोरसे बी चा स्कोर पहिल्या ओव्हरला पाहायला मिळतोय 7 धावा। 4 बॉल बाकी राहते पहिल्या ओव्हरची सुरुवात। पहिल्या ओव्हरला दमदार आहे, हिम्मत आणि किंमतची दाद देणारा खेळ आहे। सामना अतिशय रंगतदार। परेश शेठ कृष्ण म्हात्रे मुख्य मंचावर पाहत आहे श्री कृष्ण एंटरप्राइजेस उद्योजक गुंदवली मुख्य मंचावर या ठिकाणी पाहत आहे। कव्हर ड्राईव्हचा फटका या ठिकाणी पाहत आहे आपण। संदेश केनेच्या बॅट पण जातोय कव्हर ड्राईव्ह शानदार, सीमारेषा पार। पंचांचा इशारा येतोय चौकार 4। त्याचबरोबर व्हीआयपी कक्षामध्ये मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। परेश शेठ कृष्ण म्हात्रे यांच्या सोबत पाहुणे केतनजी पाटील गुंदवली, सुनीलजी म्हात्रे गुंदवली, पुष्कर पाटील युवा सेना तालुका समन्वयक यांचे आगमन झाले। वेलकम। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुक्याचा दर्जेदार खासदार चषक क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गनायझर रणजित पाटील, वैभवजी ठाकरे, कैलासजी तरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। लोअर फुल टच बॉल, त्या बॉलला मात्र सॉफ्ट हँडल मात्र वळवलं। शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तैनात आहे गणेशपुरी टीम कडनं। गणेशपुरी विरुद्ध गोरसे बी चा संघर्ष पाहत आहे। पहिल्या इनिंगची बॅटिंग गोरसे बी करताना धावसंख्या फलकावर झालेली आहे 13। 13 धावा बनलेल्या आहेत। नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर। पुल केले बॉलला आणि चेंडू जातोय डीप वाडी लॉंग ऑन वरनं पुन्हा एकदा लांब पंचांच्या वर षटकार। व्हॉट अ बॅटिंग गोरसे बी टीम बॅटर हार्ड हिटर संदेश केने सूरज केने दोन्ही हार्ड हिटर। या षटकाराने मात्र स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 19-19 या धावसंख्येवर। पहिल्या दिवसापासून पब्लिक खुश, षटकार, चांगल्या विकेट, हॅट्रिक, चांगले कॅच पाहायला मिळत आहेत। आणि बेस्ट टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल या ठिकाणी घडतंय काय, काढली विकेट गणेशपुरी टीमच्या गोलंदाजानं अजय मोरनं।
पांडुरंग मोरनं आणि विकेट जाते. बाद होतोय कोण? हार्ड हिटर, अनेक इतिहास, अनेक मालिका वीर, बाईक विजेता सूरज के ने बाद. बॅक टू डग आउट. या डीजे डीजे आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येतोय. एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू दोन्ही टीमचा हवा आहे. गणेशपुरी टीमचा आलेला आहे. गोरसे बी टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. संदेश या ठिकाणी पाहू शकता आपण नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला या ठिकाणी बॅटर तयार. कपिल मेघनाथ ऑन साइडला बॉल येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी थांबतोय कारण चांगली फिल्डिंग गणेशपुरी संघ आहे. दुसरा षटक, पहिला बॉल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहे गणेशपुरी टीम कडनं. मयुरेशचा पहिला बॉल सिंगल धाव. दुसरा बॉल मयुरेश टू संदेश. फाईट पाहायला मिळेल. स्कोर या ठिकाणी पाहिला आपण जर पोहोचला 19 वर. 5 बॉल मध्ये काय घडेल? 20 वर पोहोचतोय. मोठा फटका येईल का या बॉलला? हा बॉल ऑन साइडला आहे. गॅपला खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर आणि इथे चांगली फिल्डिंग. वा, परंतु इथे घडलं वेगळं. बॅलन्स जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. मोठी टीम, मोठा खेळ, आकर्षण मोठं आणि इथे चौकार 4. स्कोर बनतोय चौकारानं स्कोर कार्डवर 24. 8 बॉल 24 धाबा बनवलेत गोरसे बीन. मिस टायमिंग आणि इथे अजून एक धक्का गोरसे बीला. दुसरा गडी गारत. दुसरी विकेट. बाद होतोय. मेघना आपण परेश शेठ, कृष्णा मात्रे, श्रीकृष्ण एंटरप्राइज यांचे गीत ऐकलं. क्रीडा क्षेत्रावर खूप चांगलं प्रेम परेश दादा मात्रे, परेश शेठ मात्रे. कारण कबड्डीवर, क्रिकेटवर त्यांचं नेहमीच प्रेम राहिले. दरवर्षी मोठे आयोजन संपूर्ण भिवंडी असेल, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग असेल, मुलाचं योगदान देताना स्पर्धा, सहकार्य. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या फळकावर मात्र पोहोचतोय तब्बल धावफलक 25 वर. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. भिवंडी ग्रामीण मधील 2 संघ एकमेकांना टक्कर देताना गोरसई आणि गणेशपुरी एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळत आहे. तालमेली चांगला आहे. बॅटर आता मात्र पाहायला मिळत आहेत. संदेश केणीच्या साथीला किशोर. सर्व विजय संघाचे कर्णधार लॉर्ड्स पाडले जात आहेत. आपला एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स कडे लॉर्ड्स पाडले जात आहेत. फायनल कॉल ऑल विनिंग टीम. दुसऱ्या षटकातील बॉल झालेले आहेत 4. 2 बॉल बाकी. काय घडेल? हा बॉल स्ट्रोक चांगला आहे. हवाई येते
आणि हवाई सफर षटकार 7 धावा. रिव्हर्स स्वीप शॉट यावर मात्र एक धाव मिळते. दुसरा प्रयत्न केला ते 2 धावा संदेश केनेचे या शॉटला मात्र मिळत आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का आणि इथे तिसरी धाव होत नाहीये. चला सेकंड राऊंड करता आपण लॉट्स पाडतोय. टीम गावदेवी तिळसे, टीम अर्पित लायन्स धानीव, टीम जुहू नांदुर्ली तदनंतर टीम शैलेश 11 जव्हार आणि चालू असलेल्या मॅच मधनं एक प्रतिनिधी. चला सर्व कर्णधार किंवा आपला एक प्रतिनिधी जो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे आपण लॉट्स या ठिकाणी पाडणार आहोत. धन्यवाद कुणाल मुकाशी. लॉट्स पाडले जात आहेत. सेकंड राऊंड पाहते आपण. आज ओपन एक गाव एक टीम. भिवंडी तालुका, शहापूर तालुका, वसई तालुका, पालघर, जव्हार, विक्रमगड असे एक सोबतकर एक क्वालिटी टीम मात्र पाहायला मिळत आहेत. 5 ते 6 तालुक्यांचे संघ खेळताना डहाणू तालुका या ठिकाणी मात्र सहभागी पाहत आहेत. आणि उद्या महाराष्ट्र इंडिया ओपन खेळाडू येतील तेही पाहायला मिळतील. ISPL खेळलेले खेळाडू मात्र मैदानात, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी खेळलेले खेळाडू मैदानात. 33 बाईक बाळमामांची स्पर्धा जे खेळाडू खेळले होते ते उद्या मैदानात पाहायला मिळेल. लाख मोलाची मेहनत, 1 लाखाची स्पर्धा, खासदार चषक. कॅच पकडलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा धक्का बसतोय. विकेट, फलंदाज बाद. बॅक टू डग आउट. किशोर धाणीव मैदानाच्या आतमध्ये बॅटर आले. तुम्ही आम्ही सर्वजण देश ओळखतोय. सर भावेश पवार 2 ओव्हर नंतर एंट्री झाली आहे. भावेश पवार लेफ्ट हँड बॅटर. 34 गोरसे बी स्कोर ऑन बोर्ड. खासदार चषक, बाळमामा खासदार चषक पाहते आपण. जबरदस्त दर्जेदार स्पर्धा. पहिला बॉल या ठिकाणी नॉट आउट पंच घोषित करतायत. थोड्या उंचीवर बॉल होता. यष्ट्यांच्या वरन बॉल निघण्याची शक्यता होती. पंचाने ॲक्युरेट डिसिजन दिलाय. नॉट आउट. भावेश पवार यांची बॅट मात्र तळपेल का? कारण धाबा 34 आहेत. चौथं षटक येणं बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरचे 4 बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल अजूनही येणं बाकी आहे गोरसेच्या समोर. स्ट्रेट ड्राईव्ह भावेश पवार सर बॅट मध्ये जातोय. शानदार षटकार. सजन बॉलिंग मार्कवर एक चाणक्य बुद्धीचा गोलंदाज आहे. हुशार आहे परंतु त्यावरची अपेक्षाही सर झाले ते भावेश सर पवार. 40 पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल येतो. या ठिकाणी पाहिला आपण तर 1 धाव भावेश पवार घेत आहेत. 41 स्कोर ऑन बोर्ड. दुसऱ्या राऊंड मधील पहिला सामना असणार आहे. दुसरी धावी कंप्लीट. पहिला सामना पाहायला मिळेल. शैलेश 11 जव्हार वर्सेस RP लाईन धानीव. टॉस साठी तयार राहायचंय. पहिला सामना. तिळसे टीमला बाय मिळते सेकंड राऊंडला. आणि पुढचा सामना असेल दुसरा सामना विजय संघ विनिंग टीम वर्सेस नांदुर्ली. जू नांदुरखी वर्सेस पाहू शकाल आपण विनिंग टीम.
नितेश पाटील बाळूमामा यांचे पीए यांचा संघ जुन नांदुरखी वर्सेस विनिंग टीम. भावेश पवार समोर आहेत. गोलंदाज सजन. सजन हुशार गोलंदाज आहे, पण भावेश पवारचा टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. हे प्रभू हरिनाम, ये क्या हुई. पुष्कर पाटील. गुंदवलीचं मैदान, लाखोच्या स्पर्धा, क्रिकेट टुर्नामेंट, कबड्डीच्या लाखोच्या स्पर्धा, दर्जेदार दरवर्षीचं आयोजन. मागच्याच 2 आठवड्यापूर्वी झालं होतं खासदार चषक कबड्डी टुर्नामेंट, ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. अप्रतिम मात्र या ठिकाणी क्रिकेटचा खासदार चषक वाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित पाहते आपण या ठिकाणी. दर्जेदार भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट, लाखाची स्पर्धा. मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे. संदेश केणे सिंगल धाव घेऊन या ठिकाणी भावेश पवारला स्ट्राइक देत आहेत. स्कोर कार्ड मात्र एका धावेने अर्जित होताना 49, 49 धावा. सर भावेश पवार समोर आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर. रोहिदास. गणेशपुरी टीम बॉलर. विकेट काढेल का भावेश पवार यांची. भावेश पवार तटवतील का बॉलला. आणि यावेळेस मात्र डॉट बॉल निधाव चेंडू. पंचात्मक पाटील तटस्थ राहत आहेत. लेंथ लाईन परफेक्ट बॅटरची पाहायला मिळाली. बॅट पुरून खेळण्याचा प्रयत्न भावेश पवारनं केला, परंतु रोहिदासनं त्याला हुकवलंय. चांगला बॉल या ठिकाणी मात्र रोहिदास सुद्धा जिद्दीला पेटलाय आणि इथे फॉलो थ्रू मध्ये बॉल सुटल्यामुळे एक धाव मिळते. भावेश पवारला 2 बॉल मध्ये 1 धाव करू दिली आहे रोहिदासनं आपल्या स्पेल मध्ये. एक खूपच कमबॅक म्हणावं लागेल. 3 बॉल मध्ये 1 बॉल डॉट, 2च धावा. 3 बॉल शिल्लक राहत आहे. स्कोर मात्र स्थिर राहतो या ठिकाणी 50. पुन्हा भावेश पवारला स्ट्राइक मिळते. 1 धाव मात्र मिळते. स्कोर कार्ड 51, 51 धावा. धावांची जी गती होती ती या षटकामध्ये 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा देताना गणेशपुरी संघाचा गोलंदाज रोहिदासनं मात्र थांबवली आहे. सुरेख फटका आणि इथे बॉल डीप झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते या बॉलवर. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर रनआउटची विकेट. बॉलर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. भावेश पवार क्रीज वाजताना, भावेश पवार 3 बॉल खेळला असताना 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या 4. ओव्हर या ठिकाणी समाप्त होते. 4 ओव्हर मध्ये गोरसाहेब बी टीम स्कोर ऑन बोर्ड 54 धावा, 55 धावांची गरज. गणेशपुरी टीम इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करायला पाहायला मिळेल. तोपर्यंत टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी पहिल्या सामन्याची नाणेफेक करिता पोहोचलेले असतील. या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आरपी लायन धानिव and captain Shailesh 11 Jawar. DJ music.
मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका आयोजित बाळमामा म्हात्रे खासदार चषक 2025 चा थरार. मुलाचं योगदान ही स्पर्धा उभं करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य लाभतंय आयोजक वैभवजी ठाकरे, रणजितजी पाटील, कैलासजी तरे, गणेशजी पाटील, अमीनजी सिंधू, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका. भव्य दिव्य आयोजन आणि या ट्रॉफीला भेट देणारे व्यक्तिमत्व श्री कृष्णा एंटरप्राइजेस उद्योजक भिवंडी गुंदवली आदरणीय परेश शेठ कृष्णा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. या ट्रॉफीचे आयोजक वैभवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते शाही सन्मान केला जात आहे. भिवंडी लोकसभा लोकप्रिय बाळमामा खासदार चषक 2025 ला मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक भिवंडी गुंदवली परेश कृष्णा म्हात्रे, श्री कृष्णा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर. मान्यवरांचा सन्मान, शाही सन्मान, शाल, सन्मान चिन्ह, पुष्पबुके देऊन सन्मानित केलं जात आहे. पुढील सन्मान केतनजी पाटील गुंदवली यांचं स्वागत आणि सन्मान. स्पर्धेचे आयोजन कमिटी मेंबर रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. वेलकम टू स्वागतम, हार्दिक स्वागत केतनजी पाटील गुंदवली, वेलकम. थँक्यू. तदनंतर पुढील सन्मान सुनीलजी म्हात्रे गुंदवली मान्यवर यांचं स्वागत आणि सन्मान गणेशजी पाटील यांनी करावं. सन्मान चिन्ह, शाल, पुष्पबुके देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. खासदार चषक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका वाडा शहर कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सेनेचे तालुका समन्वयक पुष्कर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान अमीन सिंधू यांनी करावं. वेलकम खासदार चषक 2025, आपलं हार्दिक स्वागत बाळमामा खासदार चषक मध्ये. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. आरपी लाईन वाडा आणि शैलेश जव्हार. मान्यवरांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यावं. आदरणीय परेश शेठ म्हात्रे साहेब, श्रीकृष्णा एंटरप्राइज प्रोप्रायटर, त्यांच्या समवेत संपूर्ण व्यासपीठ प्लीज वेलकम. वैभवजी ठाकरे या ठिकाणी मान्यवरांना घेऊन येत आहेत, वेलकम. भिवंडी लोकसभा लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे म्हणजेच आपले लाडके बाळमामा खासदार चषक 2025. सुप्रसिद्ध उद्योजक भिवंडी गुंदवली परेश शेठ म्हात्रे यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली आहे. बोटीम कॅप्टन या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. एका बाजूला शैलेश 11 जव्हार, दुसऱ्या बाजूला आरपी लाईन धान्यू, प्लीज वेलकम. चेतनजी या. तर टॉस या ठिकाणी परेश शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी करतायत. टॉस विन आरपी लाईन धान्यू टीम वसई तालुक्यातील संघ. नक्कीच प्रतीक आपण टॉस जिंकलेला आहे. या मॅच मध्ये आपण टॉस जिंकतायत आणि काय स्वीकारणार? फिल्डिंग करताना प्रतिस्पर्धी संघाला आपण मनामध्ये काय ठेवून या ठिकाणी संघर्ष कराल आणि कुठपर्यंत रोखाल? 35 पर्यंत थांबवणार. शुभेच्छा असतील. कॅप्टन शैलेश 11 जव्हार आमच्या समवेत आहेत. आपण या ठिकाणी बॅटिंग करणार आहात, कशा पद्धतीने मात्र स्ट्रॅटेजी मनामध्ये असेल? नक्कीच आम्ही पण 40-45 रनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
तेवढे ठीक होते. आपल्या शुभेच्छा असतील. नक्कीच मी परेश शेठ म्हात्रे साहेबांकडे जाईन. या ठिकाणी ग्रामीण भाग आहे वाडा तालुका आणि वैभव जी ठाकरे, रणजितजी पाटील, कैलास तरे, गणेश पाटील, अमित सिंधू, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीनं लोकसभेला बाळमामांच्या पार्टीचे ठामपणे उभे राहिलेत. आपण खूप मेहनत घेतलीत. आपले चांगले मित्र परिवार या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आहेत. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? बाळमामा खादा चषक 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये आलात. ग्रामीण भागातील ही स्पर्धा भरवताना इथले खेळाडू आणि इथलं सगळं आयोजन बघताना उत्तम असं आयोजन आहे यांचं. वैभव ठाकरे आणि त्यांच्या टीमचं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी धन्यवाद दिले, शुभेच्छा दिलेल्या आहेत परेश म्हात्रे साहेबांनी. प्लीज वेलकम VIP डायस. आपण या ठिकाणी गोरसे बी वर्सेस गणेशपुरी या सामन्याचा आनंद घ्यावा. दोन्ही टीमला शुभेच्छा परेश म्हात्रे साहेबांनी दिलेल्या आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स कुणाल. आणि या ठिकाणी परेश म्हात्रे साहेब रजा घेताना पाहायला मिळत आहेत. पाहुणे मंडळी गुंदवली श्रीकृष्णा एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर परेश शेठ म्हात्रे गुंदवली. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला आला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आपले धन्यवाद. थँक्यू, थँक्स अ लॉट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जाऊयात मॅच मधनं. भावेश पवार पहिलाच बॉल ज्यावरनं केलंय आक्रमण, बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. दर्जेदार A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार भावेश पवार. 23-23 धावा. भावेश पवार सर आहेत गोलंदाजी ट्रॅकवर ना. पुढचाच बॉल फटका फसलाय. झेल कॅरी होईल का? ते जीवाच्या आकांताने आला भावेश. तत्पूर्वी या सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला होता खेळाडू. तत्पूर्वी 2 धावा अगदी कंप्लीट केल्यात. संघर्ष करतोय अशोक जाधवला आपण पाहतोय. एका बाजूने 40+ खेळाडू आहे आणि संघर्ष टीम समोर बालाजी एंटरप्राइजेस कोरसई हा संघ मैदानात आहे. त्याच्या विपक्षात खूप चांगली बॅटिंग ची मात्र अशोक जाधव करतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 25 धावा. 55 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. सध्या स्कोर कार्ड वर 25 लागल्यात. 55 करायचे आहेत, 25 झाल्यात. मात्र षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. भावेश पवार सर गोलंदाजी ट्रॅकवर असताना पुढचा बॉल अशोक जाधव. हा ट्रॅकर बॉल ज्याला लॉक केलंय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरनं दस्तक. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. साइड हिरो आहे सध्या मैदानात जर आपण पाहिलं तर अशोक जाधवला. कारण की अगदी एकाच्याच बॅट मध्ये त्या धावा आतापर्यंत आल्या. धावसंख्या 29. 29 धावा स्कोर कार्ड वर आहे. टीम गणेशपुरी आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्षात टीम बालाजी एंटरप्राइजेस गोरसई हा संघ मैदानात आहे. झेलला संदेश केने अगदी धावला होता मात्र बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. प्रयत्न हाच चालू आहे मैदानात की लवकरात लवकर अशोक जाधवला मात्र परतीच्या प्रवासाला पाठवायचा आहे. अशोक जाधव जर मैदानात राहिला शेवटपर्यंत या मॅचला आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतो. क्षमता आहे त्या बॅटर मध्ये. तत्पूर्वी आपण एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना भावेश पवार. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. कमी वेग धारण केला. या बॉलवर ना व्हेरिएशन दाखवलं आणि फटका फसलाय भावेश पवार. फटका फसलाय अशोक जाधवचा. परतावं लागेल. विकेट मिळतीये भावेश पवारला. विकेट क्रमांक 1 बॅक टू डग आउट. ऐकूयात सुमधुर संगीत इथे.
नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, विकी आलाय बॅटिंग करण्याकरता. सध्या गणेशपुरीचा विकी आहे मैदानात, मात्र वाड्याचा विकी देखील गरजला होता चिपळूण मध्ये, मात्र सध्या आलाय विकी. तो टीम गणेशपुरी कडनं आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 29, 29 धावा स्कोर कार्ड वर असताना पुढचा बॉल. खूप जास्त वेग होता या बॉलवरनं आणि मग फक्त सॉफ्ट हँडलनं खेळायचा हा एक प्रयत्न कदाचित केला असावा बॉलरनं. मात्र धावसंख्या 29, 29. मात्र आता इथून पुढे समीकरण बनलंय, येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील. त्या टोटल 12 चेंडू आणि धावा इथून पुढे करायच्या आहेत 26 धावा, म्हणजे 13 ची सरासरी इथून पुढे राहिली आहे. 13.0 सरासरीने या इथून पुढे धावा इकवटायच्या आहेत. येणारे बॉल असतील 12, 12 बॉल मध्ये करायच्या आहेत 26, 12, 29 आतापर्यंत झाल्यात. इथून पुढे 12, 26 करायच्या आहेत. मात्र एक जमेची बाजू आहे ती गुरसई करता, कारण की अशोक जाधव जो विस्फोटक बॅटर होता त्याला मात्र परतीच्या प्रवासाला धाडलंय भावेश पवारनं. तत्पूर्वी या गोलंदाजी पार्क वरनं या ओव्हर करता, ओव्हर नंबर 3 सज्ज होतोय बॉलिंग करण्याकरता. किशोर मुकादमला आपण पाहतोय बॉलिंग करण्याकरता या तिसऱ्या ओव्हर करता. गोरसईचे बरेचसे कट्टर समर्थक अगदी युट्यूब वर घर बसला मॅच चा आनंद घेत होते, ते मात्र आता मैदानापर्यंत येऊन पोहोचलेत. मात्र खूप सारा फॅन फॉलोवर या टीमचा देखील आहे आणि मग भावेश पवार असतील, पवन केणे असेल, खूप सारा फॅन फॉलोवर हा सातत्यानं आहे. आणि तत्पूर्वी डॉट बॉलची उद्घोषणा होती. या पुढचा बॉल मात्र बराच काळ चेंडू हवेत होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार. एक धाव कंप्लीट केली वेगानं, अगदी दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या दोनच्या मदतीनं धावसंख्या वाढती, जाऊन पोहोचेल 31, 31 धावा. येणारे 10 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. इथनं येणारा एखादा षटकार चौकार या मॅचला उभारी देऊन जाईल का टीम गणेशपुरीला आपण पाहतोय. येणारे 10 बॉल, धावांची गरज असेल 24. पुढचा बॉल, बॉल अतिरिक्त बाहेर जाणारा. ऑफिशियल पंच दर्शवतायत की बॉल वाईड आहे. चेक केलं जाईल या ठिकाणी. या रिव्ह्यू घेतलाय. ऑफिशियल पंच आलेत, चेक केले जाते या ठिकाणी. व्हाईट बॉल. या वाईडनं धावसंख्या 1 न वाढती, जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वर. स्कोर आम्हाला दर्शवताय धावा स्कोर कार्ड वर लागल्यात त्या टोटल 32, 32 धावा झाल्यात. येणारे बॉल 10 बॉल मध्ये करायच्या धावा 23. मॅच रंगतदार आहे. इथनं येणारा एखादा षटकार चौकार या मॅचला उभारी देईल का. मात्र तसंच काहीतरी प्रयत्न करत होता, मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद, परतावं लागेल विकेटचं पतन. कालच एक स्पर्धा पार पडली, स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी जर आपण पाहिली, खूप चांगली स्पर्धा. तत्पूर्वी येणारे बॉल असतील 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 23 धावा. मात्र इथनं एखाद्या बॅटरला, जे जोडी मैदानात आहे, एखाद्या बॅटरला आक्रमण करावं लागेल. जर विजयापर्यंत जायचं आहे ना, तर मग इथनं एक षटकार एक चौकार तरी आला पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मात्र कोणत्या बॅटरला तो षटकार चौकार खेचता येत नाहीये. आणखीन एक बॅटर येतोय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद, तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढावली आहे टीम गणेशपुरीवर.
23 धावा. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. मॅच मधनं जाऊयात. मॅच रंगतदार आहे. एखादा षटकार चौकार आला तर मॅचला कलाटणी दिली जाईल का? इथनं येणारा विकेट मात्र गोरसई टीमची पकड मजबूत करेल. हेच मैदानातनं दृश्य आपण पाहण्याकरता मात्र येणारी वेळ बरंच काही सांगून जाईल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. येणारा प्रत्येक बॉल इथनं डॉट जर आला ना तर मात्र पराभवाच्या छत्रछायेमध्ये जावं लागेल टीम गणेशपुरीला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होतात. जिथनं आणखीन एक बॅटर तो होईल बाद. फलंदाज परतीच्या प्रवासाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. टीम शैलेश 11 जव्हार आणि त्याच्या विपक्षात 2 हात करणार आहे ती टीम आपण पाहणार आहोत. आरपी लायन धानीव हा संघ मैदानात असेल. जाऊया मॅच मधनं. येणारे 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 23 धावा. जे काही तिसरं षटक आलं ना त्यातनं धावा आला नाही आणि मग 6 चेंडू 23 धावा. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. अगदी चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर. धावा असतील 33 धावा. अगदी 55 पर्यंत जायचंय. म्हणजे येणारे आता इथनं पुढे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्यात 22 धावा होऊ शकतात. समोर कोणता संघ आहे हे महत्वाचं नाहीये कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. धावा होऊ शकतात. या मैदानावर अशा धावा चेस झाल्यात आतापर्यंत. येणारे 5 बॉल 22 करायचे आहेत. पुढचा बॉल नो बॉल आहे. ऑफिशियल पंच दर्शवतायत सिंगलच मिळेल. 1+1 टोटल 2. या 2च्या मदतीने धावसंख्या आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे आहेत 20. नो डाऊट फ्री हिटचा बॉल असेल. नामी संधी असेल. फ्री हिटची संधी असेल. इथनं जर 5 चौकार आले तरी देखील मॅच फिनिश होऊ शकते. मात्र ते चौकार यायला हवेत. येणारे 5 बॉल 20. गती परिवर्तन कमी वेग धारण केला या बॉलवरनं. फलंदाज बाद नसेल नो डाऊट कारण की फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल चांगल्या बॉलची हाताळणी केली जाते. मात्र पराभवाच्या छत्रछायेत इथनं पुढे गणेशपुरी संघ जाताना दिसतोय. जिथनं अशोक जाधव बाद झाला ना तिथनं संघर्ष करणारा कोणता बॅटरच मैदानात आला नाहीये. मैदानात एकतर राहायला तयार नाहीये. एका बाजूने सातत्यानं विकेट जात राहिल्या आणि मग पराभवाच्या छत्रछायेत गेला तो टीम नित्यसाई गणेशपुरी. पुढचाच बॉल अक्रॉस द बॅट न फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षक त्यामध्ये गॅप काढण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4.
नेक्स्ट मॅच शैलेश 11 जव्हार आणि त्याच्या विपक्षात टीम आरपी लायन धानीव. शेवटचा बॉल जो अगदी पाठवलाय आउट ऑफ द पार्क, षटकार येतोय. अगदी 46 धावा आणि मात्र सामना पराभूत झाले. टीम नित्यसाई गणेशपुरी संघर्ष थोडासा कमी पडला आणि टीम चला शैलेश 11 जव्हार 2 बॅटर मैदानात पाठवा. टीम आरपी लायन धानीव हा संघ मैदानात आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 बॉलर हे वापरणं तुम्हाला अनिवार्य असेल. 3 षटकांची मॅच असेल. टीम आरपी लायन धानीव आणि त्याच्या विपक्षात टीम जर आपण पाहतोय मैदानात टीम शैलेश 11 जव्हार. थोडी घाई करा. आज जर तुम्हाला पूर्ण मॅच खेळूनच जायचं असेल तर घाई करा, अन्यथा मग तुम्हाला उद्या पुन्हा यावं लागेल, हे लक्षात असू द्या.